नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर. गावाकडच्या बातम्या. एक मोठी बातमी येते ग्रामीण भागातली. वर्ध्यातून वर्ध्याच्या ऐवजी सांगलीच्या जागेसाठी स्वाभिमानी ही आग्रही असल्याचं कळतंय. सांगलीच्या पर्यायाला स्वाभिमानीनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही कळतंय. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, राष्ट्रवादी काँग्रेसकडे बुलढाणा तर काँग्रेसकडे वर्धा या लोकसभेचा आग्रह यापूर्वी स्वाभिमानी शेट्टी अर्थात राजू शेट्टी यांनी धरला होता. पण वर्धा या ठिकाणाहून लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार चारुलता टोकस हे अंतिम झाल्याचं समजतंय आणि तसा निरोप काँग्रेसच्या वतीने राजू शेट्टी यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे वर्ध्याच्या ऐवजी आता सांगली ही जागा कदाचित पुढच्या काळामध्ये राजू शेट्टी यांच्या संघटनेला दिली जाईल. विशेष म्हणजे राजू शेट्टी सागर, तुझा आवाज नीट पोहोचत नाही, मात्र बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय ती म्हणजे वर्ध्याच्या ऐवजी सांगलीच्या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही तयार झाल्याचं समजतंय. औपचारिक याची घोषणा अजून संघटनेकडनं व्हायची आहे, मात्र बुलढाण्याची जागा राष्ट्रवादी द्यायला तयार नाही. आणि आता महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं देशभरातल्या शंकराच्या मंदिरात अर्थात महादेवाच्या मंदिरात भाविकांनी मोठी रील
विरोधकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला। मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, उलट कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केलाय छगन भुजबळ यांनी। तसंच सर्जिकल स्ट्राईकचं मोदी सरकार राजकारण करत असल्याचा पुनरुच्चार सुद्धा शरद पवार यांनी केला। खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस, या निमित्तानं आज सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्यासोबत त्या जेजुरी इथं खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या। यावेळेला सदानंद सुळे यांनी पाचपावली घेऊन अनोख्या पद्धतीनं दर्शन घेतलं। कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जाताना सदानंद सुळे यांनी सुप्रिया यांना उचलून घेत 5 पायऱ्याही चढल्या। सर्व नेते मंडळी निवडणुकांच्या तोंडावर जागांचे तिढे सोडवण्यात व्यस्त असतानाच विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील मात्र लेझीम खेळताना पाहायला मिळाले। आंबेगावातल्या विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी गेले असता त्यांना ग्रामस्थांच्या सोबत लेझीम खेळण्याचा मोह आवरला नाही आणि मग काय दिलीप वळसे पाटील हे लेझीमच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले। ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याचं दर्शन झालं। हा काळा बिबट्या आता ताडोबातला आकर्षणाचं केंद्र ठरलाय। या काळ्या बिबट्याच्या दर्शनानंतर पर्यटकांनी त्याचा एक खास व्हिडिओ केला होता। तो व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होतोय। बच्चे कंपनी तर म्हणते बगीरा आला। तब्बल 60 तास पाकिस्तानात घालवून देशाचा वाघ अभिनंदन मायभूमीत परतला। अजूनही अभिनंदन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे। कोल्हापूर इथं एका सलूनवाल्यानं अभिनंदन मूजकट ठेवणाऱ्यांचं कटिंग आणि शेव्हिंग हे मोफत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे। आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकांचे एकतरी तिकीट तृतीयपंथी व्यक्तीला देऊ अशी घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती आणि त्याची सुरुवात म्हणून पुण्यात राष्ट्रवादीनं चांदणी गोरे या तृतीयपंथ व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली। तृतीयपंथ व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं पक्षातर्फे सांगण्यात आलं। गोंदिया इथं आयोजित भाजपच्या विजय संकल्प रॅलीमध्ये हेल्मेट सक्तीचा विसर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पडला। भाजपचे काही कार्यकर्ते हे हेल्मेट न घालता या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। एरवी सर्वसामान्यांवर दंड आकारणारे पोलीस मात्र यावेळी बघ्याची भूमिका घेताना दिसले। त्यामुळे राजकीय नेते कायद्यापेक्षा वरचढ आहेत का असा प्रश्न सध्या विचारला जातोय गोंदियात। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेक भक्त हे शिवमंदिरात दर्शनाला जातात। त्याचप्रमाणे अकोल्यातल्या बार्शी टाकळीच्या खिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मात्र दर्शनाच्या दरम्यान भाविकांना मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्या। यात 25 ते 30 भाविक जखमी झाल्याचं कळतं। इंदापूरमध्ये इंद्रेश्वराची ग्रामयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळेला चांदीच्या पिंडीची रथामधून मिरवणूक काढण्यात आली तर महिलांनी फुगड्यांचा फेरा धरला। यावेळेला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यात श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईला जाणाऱ्या भाविकांची सध्या काहीशी गैरसोय होते, कारण या मुक्ताबाईंच्या मंदिराकडे सध्या दुर्लक्ष होत आहे। नेहमी 50हून अधिक दिंड्या इथे मुक्कामी येत असतात, मात्र इथे कोणतीच व्यवस्था नसल्यानं भाविकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येतोय। बीडच्या धारूरजवळ असणाऱ्या धुनकवड इथल्या धुनकेश्वर मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। सकाळी भाविक दर्शनासाठी गेले असताना त्यांना देवाची मूर्ती चोरलेली आढळलं। दरम्यान ग्रामस्थांनी धारूर पोलीस स्थानकात धाव घेतली आणि याबद्दल तक्रार दाखल केली। त्यामुळे पोलिसांनी तपासाला तातडीनं सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांदवडच्या सभेमध्ये गांधी कुटुंबियांची बाजू घेत मोदी सरकारवर सडकून टीका केली। इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून इतिहास नव्हे तर भूगोलही बदलला असं सांगून गांधी घराण्यातील सर्वांनीच देशासाठी त्याग केल्याचं शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं। धुळे जिल्ह्यातील शिरपूर सहकारी साखर कारखाना हा जिल्हा बँकेकडून संचालक मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव 4थ्यांदा अपयशी ठरला आहे। जिल्हा बँकेनं 26 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी हा साखर कारखाना जप्त केला। आता द्विसदस्यीय मंडळानं सविस्तर अहवाल दिल्यानंतर याबद्दलचा पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि याच निमित्तानं गावागावात काय वातावरण आहे त्याबद्दल जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। सेना भाजपची युती होणार की नाही होणार या चर्चेच्या आधीपासून अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार हे त्यांनी जाहीर केलं होतं। आता युती झाली तरीही अर्जुन खोतकर बंडखोरी करू शकतील अशा पद्धतीची शंका भाजपला आहे। कारण अर्जुन खोतकरांना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये युती झाली तर काँग्रेसतर्फे लढावं असं काँग्रेसने खुलं आमंत्रण दिलेलं आहे।
आणि या आमंत्रणावरूनच खास करून आज जे आहे रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख यांनी आज अर्जुन खोतकरांची भेट घेतली आणि त्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत पाहता आज अर्जुन खोतकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंच या जागेचा तोडगा काढू शकतील। मागचा इतिहास बघता अर्जुन खोतकर हे हार्डकोर शिवसैनिक आहेत, हाडाचे शिवसैनिक आहेत। अनेकदा वाद झाले, विवाद झाले, मात्र त्यांनी शिवसेना सोडलेली नाही। यंदाही अर्जुन खोतकर हा वाद ताणत जरी असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शब्दानंतर अर्जुन खोतकर पुढे जातील असं वाटत नाही। तर दुसरीकडे चंद्रपुरातल्या मतदारसंघांमध्ये काय चुरस सुरू आहे जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। शिवसेना भाजपच्या तणावाच्या संबंधाच्या काळात धानोरकरच सेनेचे लोकसभेचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं होतं। मात्र आता युती झाल्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात बाळू धानोरकर यांनी आता काँग्रेसची वाट धरलेली आहे। त्यातूनच त्यांनी गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांची सुद्धा बाळू धानोरकर यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे। बाळू धानोरकर या संदर्भात स्पष्टपणे बोलत नसले तरी लोकसभा निवडणूक लढायची त्यांनी इच्छा न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे। मात्र कार्यकर्त्यांशी या संदर्भात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांच्याशी बाळू धानोरकरांचे मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत आणि त्यातून कुठेतरी हंसराज अहिर यांना टक्कर द्यायची हे बाळू धानोरकरांचं स्वप्न आहे। आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाळू धानोरकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि बाळू धानोरकरांच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रवेशानंतर सेना आणि भाजपा यांच्यातली जी युती आहे त्याची परिस्थिती चंद्रपुरात काय राहील या अनेक घडामोडी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। हिंगणघाट तालुक्यातील कांचनगाव इथल्या वासुदेव अवचट यांच्या शेतातल्या कोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। यामध्ये शेतीचं साहित्य जळून खाक झालं। यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय। वीज वितरण कंपनीनं या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्याला द्यावा अशा प्रकारची मागणी होते। द्राक्ष आणि बेदाण्यांची व्यापाऱ्यांच्याकडून होणारी लूट थांबावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज तासगाव बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला। येत्या 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे परत द्यावेत अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मदना गावात वृद्ध शेतकऱ्यानं आजारपण आणि कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या केली। 2 मार्चला त्यांनी शेतावर स्वतःचं सरण रचून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचं कळतं आहे। आणि एक मोठी बातमी हाती येते भीमाशंकर परिसरातून। भीमाशंकर परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला आहे। 500 फूट खोल दरीमध्ये हे मृतदेह सापडल्याचं कळतंय। अगदी थोड्या वेळापूर्वीची ही घटना। इथे गावकऱ्यांना इथून जाणाऱ्या प्रवाशांना काही गोष्टी नजरेस पडल्या आणि अधिक तपास करता असं लक्षात आलं की एका तरुण आणि एका तरुणीचा मृतदेह 500 फूट खोल दरीमध्ये सापडला आहे। या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।